तर ही आहे आपली बटालियन ब्लॅक, ज्या गाडीचा आपल्याला हँडलबार चेंज करायचा आहे बघा. तर हे जे स्टॉक हँडलबार आहे आणि आपल्याला आहे ना एक टोरिंग हँडलबार म्हणून येतो या गाडीचं. तर ते आपण ऑर्डर केलं होतं 15 दिवसापूर्वी आणि ते आर ईच्या शोरूमला ते आलेलं आहे. तर आपण चाललो फिटिंग करण्यासाठी तेच हँडलबार. तर बघूया ते हँडलबार लावल्यानंतर आपल्याला काय अनुभव येते तो तुमच्याशी शेअर करणार आहे. तर अशी आपली बटालियन ब्लॅक. तर हा व्हिडिओ मी बनवतो आहे हँडलबार चेंज म्हणून. तर या बाईकचा जो हँडलबार येतो ना तो आर ईच्या शोरूममध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना विचारायचं की टोरिंग हँडलबार पाहिजे म्हणून. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगतील आणि याचा आहे ना मी आयटम कोड जो असतो ना तो पण देणार आहे तुम्हाला. तर चला बघूया, शोरूमला जाऊया आपण. त्या ठिकाणी आहे ना हँडलबारचा आहे ना भरपूर इश्यू होता. मी भरपूर वेळा ते ट्राय केलं अपडाऊन करायचं, पण ते काही शक्य होत नाही आणि त्याच्यामुळेच आपण हा हँडलबार चेंज करण्याचा विषय घेतला आहे. तर बघूया, आर ईच्या सर्व्हिस सेंटरला चाललो आहे आपण आत्ता आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा हँडलबार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नमस्कार, आलो आहे आत्ता मी आर ईच्या शोरूमला. वर्कशॉप आहे त्यांचं, या ठिकाणी आपण हँडलबार चेंज करणार आहोत. तर काम अजून सुरू नाही झालं आपलं, तर बघूया काम सुरू झाल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओमार्फत दाखवणार आहे की कशा पद्धतीने हँडलबार आपण चेंज करणार आहोत तो. तर आपली गाडी आता आतमध्ये सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन चालले आहेत त्या ठिकाणी काम सुरू करायला. तर बघूया किती वेळेमध्ये आपल्याला हँडलबार चेंज करून मिळते ते. तर हा हँडलबार तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आर ईच्या शोरूमला जाऊन तिथं वर्कशॉपमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा आणि त्यांना सांगा की आम्हाला टोरिंग हँडलबार पाहिजे म्हणून. तेव्हाच तुम्हाला ते मिळणार आहे. नाही तर त्यांना शोरूमवाल्यांना पण ॲक्च्युली या हँडलबारच्या बाबतीत माहिती नसतं. तर तुम्ही टोरिंग हँडलबार पाहिजे म्हणून सांगा, तर तुम्हाला ते अवेलेबल होईल. आणि मी 15 दिवसा अगोदर ऑर्डर केलं होतं. तर आता आलं आहे ते आपलं हँडलबार. आहे बघा, विशाल भाऊ आहेत ते आपल्याला दाखवतील. तर यामध्ये किट पण येते तुम्हाला. बघा, हे बघा, थ्रोटल किट आहे आणि क्लच किट आहे ना. हां, आणि हा आहे आपला हँडलबार. बघा, विशाल भाऊ आपल्याला दाखवत आहेत हँडलबार. आणि किती वेळ लागेल भाऊ? अर्धा तास लागेल बोलतायत. तर आपलं काम पण सुरू झालं या ठिकाणी. आणि हा आहे मजबूत हँडलबार आर ईचा. लावून दाखवतो तुम्हाला किती डिफरन्स आहे ना ते समजेल असा येईल. कारण आता हँडलबार चेंज झाल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने आराम भेटतो, कम्फर्टेबल काय भेटतं ना ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत, सांगणार आहोत. किट चेंज करण्याची गरज आहे. हां, बघू ना, बसलं तर हां, टोच लागणार. बरोबर. दोन स्क्रू आहे याचे लॉक. सेकंड सर्विस आहे. सेकंड सर्विस आहे, फर्स्ट सर्विस आहे, सेकंड सर्विस. स्टँड आहे क्या आपका? स्टँड है आपका? स्टँड मिल सकता है 250.
बोला सर. तर आता आपला हँडल बार इन्स्टॉल होत आहे, बघा तुम्ही. केव्हाची डेट आहे? नाही, डेट केव्हाची आहे, तारीख केव्हाची आहे? हा? थोडासा वाईड आहे सर, पण आणि हाईट पण आहे थोडंसं. ते आता आपण चालवल्यानंतर समजेल आपल्याला किती आपल्याला कम्फर्ट देते ते. रिसीट असेल ना, रिसीट तारीख असेल ना. हा बोला. 15/12/25. ठीक आहे, मी या बसून जा मग. हो, या बसून जा ना, बसून जा. उलवेल आपला सेक्टर 23 ला आहे. तर हा हँडल बार चेंज करण्याचा माझा असा उद्दिष्ट होता की आपण ज्या वेळेला बाईक राईड करतो, लाँग राईडला जातो आणि शॉर्ट राईड पण करतो ना, त्यावेळेला आहे ना भरपूर त्रास होतो त्या स्टॉक हँडलबारने. जे थोडंसं वाकावं लागतं हँडलबारकडे आणि हात पण दुखतात, म्हणून आपण हा हँडलबार चेंज करत आहोत. तर आता फिटिंग होत आहे. फिटिंग झाल्यानंतर आहे ना कशा पद्धतीने आपल्याला कम्फर्ट देत आहे हा हँडलबार ते तुम्हाला मी दाखवणार आहे नंतर. सध्या फिटिंग करून घेतो आपण हा हँडलबार. केबल बघ, त्याच बस बस सीट जर बसली तर ठीक आहे. तर केबल बघतोय, केबल किती शॉर्ट होते ते, कारण केबल आहे जागा भरपूर तशी केबलची. तर खेचून येत असतील ना तर हेच केबल लावणार, कारण एक्स्ट्रा केबल आलेले आहेत आपल्याला तसे. पण जर याच्यामध्ये काम होत असेल तर हेच सेटिंग करणार. एक्सिलेटर केबल तर ॲडजस्ट झालं आहे आपल्याला व्यवस्थितपणे. आता क्लच केबल बघूया आपण. आणखीन एक सांगायचं तुम्हाला, ही सेटिंग जी आहे ना, ही बघा या ठिकाणी एक पॉईंट दिसतोय, हा पॉईंट आणि हा छोटा पॉईंट. या पॉईंटला मॅच करायचं आहे स्टेअरिंग हँडल, तेव्हा ते व्यवस्थित होतो. इथे पण आहे ना, या इथे सेटिंग आहे, इथे लाईन आहे, त्या लाईनवरच आपल्याला सेट करायचं आहे. तर आपला हँडल असा बघा बसवून झालेला आहे
आणि हा जुना हँडल आहे. तर आता कसं काय आपल्याला फिलिंग होते ना, कम्फर्टेबल किती भेटते ते पण आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर मंडळी, आपला हँडल बार गाडीचा टाकून झालेला आहे आणि आता मी जस्ट या शोरूममधून, हे बघा शोरूम आहे रॉयल एनफिल्डचं, हे बघा इथून निघून जस्ट आलो मी आता इकडे आणि जस्ट तिकडून बाहेर पडून इथं थांबले. परत तुम्हाला सांगायला का इतका जबरदस्त कम्फर्टेबल हँडल बार आहे ना, तर तिथून इथपर्यंत आलो तर मला जरा आराम पडायला लागला आता लगेच आणि एकदम कम्फर्टेबल आहे हँडल बार. म्हणजे एक्साइटमेंट असे आहे माझी की मी सांगतो आता लॉंग राईडला आपण आरामात जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही मंडळी. हा हँडल बार तुम्हाला लावायचा असेल तर मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवलेलं आहे, त्याचं स्टिकर सही दाखवलेलं आहे, टॅग वगैरे दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आयटम कोड वगैरे भेटेल, प्राईस पण भेटेल आणि कशा पद्धतीने आपण हा हँडलबार फिटिंग केला या ठिकाणी सर्व्हिस सेंटरमध्ये ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो, कारण ज्यांच्याकडे अशा प्रकारची ही बटालियन ब्लॅक आहे माझी गाडी, अशा प्रकारची स्टँडर्ड गाडी कोणाकडे असेल तर त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त होईल म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. चला हा व्हिडिओ मी इथंच संपवतो, पण याच्या पुढे आपण जी राईड करणार आहोत लॉंग राईड, त्या लॉंग राईडमध्ये पण आपल्याला किती कम्फर्टेबल हा हँडल बार आहे तो पण मी सांगणार आहे तुम्हाला. तर चला, बाय बाय.